श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घराला जो उंबरठा असतो तर त्याची पूजा कोणत्या पद्धतीने करायला हवी. आता प्रत्येकाच्याच घराला उंबरठा असतो, पण नक्की पूजा करत असताना बऱ्याच जणींना प्रश्न असतात की पूजा नक्की कशी करायची. तर ही संपूर्ण माहिती इन डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. बघा, देवपूजा करताना आपण उंबरठ्याची सुद्धा पूजा करत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक घराला उंबरा हा असला पाहिजे. कारण वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक नियम आहेत. त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा नियम जो आहे तो उंबरा, म्हणजे आपल्या घराला उंबरा हा असला पाहिजे. कितीही मोठा महल बांधला तरीसुद्धा त्याला उंबरा हा असतोच. मोठ्यातली मोठी घरं आणि छोट्यातली छोटी घरं हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि उंबऱ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. घरातील वातावरण हे उंबऱ्याच्या आत राहते. बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे, वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत. म्हणून प्रत्येक वस्तूचा उंबरा हा एक मर्यादा म्हणून ओळखली जाते. म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही सांगायच्या हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते. लाकडी उंबरठा जो आहे तो सुद्धा तेच काम करतो. लाकडी उंबरठा जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो. आजकालच्या काळामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्येच दरवाजावरती लाकडी उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा हा असायलाच हवा. दाराचा उंबरठा लाकडीच शुभ मानला जातो. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवन शैलीनुसार संगमरवरी जो उंबरठा आहे तो सुद्धा बनवू शकता. पण वास्तविक पाहता दाराचा चौथा भाग जो आहे तो म्हणजे उंबरठा आणि हा लाकडीचं असावा असं सांगितलं जातं. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही जर तुमचा लाकडी उंबरठा असेल तर. ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य द्वारावरती आपण ओम, स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे सुद्धा हळदीने अथवा कुंकवाने लावत असतो. तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि सुशोभित असा करू शकता. उंबरठा म्हणजे काय तर आत्मभान जे आहे ते जागृत ठेवणारं स्थान. उंबरा म्हणजे लाकडी दरवाजाच्या चौकटीमध्ये खालच्या बाजूस बसवलेलं जाड, रुंद आणि सपाट लाकूड. याच्यामुळे दाह सुद्धा शमन होतो असं म्हटलं जातं. आणि दीर्घकाळ हे टिकून राहणारं वृक्ष म्हणजे औदुंबराचं वृक्ष जे आहे त्याचा उंबरठा जर तुमच्या घराला असेल तर ते अतिशय शुभ मानलं जातं. म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये घराच्या उंबऱ्यांना जो आहे तो उंबऱ्याच्या खोडापासून उंबरठा बनवत असत. आणि या नावावरून दाराच्या चौकटीमध्ये बसवायच्या लाकडाचं नाव उंबरा असं पडलं. आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मी प्रसन्न करायचे असेल तर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा आणि मग घराचा उंबरा सुशोभित असावा. म्हणजे माता लक्ष्मी लवकर प्रवेश करते. आपल्या घराचा उंबरा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद सुद्धा देत असते. त्यामुळे घराचा उंबरा हा शक्यतो सुशोभित आणि स्वच्छ असावा. घरातील बाहेरील अंगण आणि ओटा तो देखील स्वच्छ असावा. उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेलं आहे. साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणूनच औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण असा औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष सुद्धा म्हटलं जातं. कारण प्रभू श्री विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन आणि भक्तीने सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता सुद्धा शांत होते. जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते तिच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव वास करते. म्हणून दररोज सकाळी स्त्रियांनी म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरठ्याची पूजा करावी. मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं जी आहेत ती चिकटवलेली असली तरी सुद्धा तिथे एक रांगोळी काढावी. त्यावर आपलं पाऊल पडतं आणि माता लक्ष्मीचा सुद्धा अपमान होतं असं सुद्धा आपल्याकडून कधी कधी होतं. तर रांगोळी काढली तर या गोष्टी लक्षात ठेवा. उंबरठ्याची फक्त पूजा करावी. उंबरठ्यावर सर्व देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. जर तुम्हाला लक्ष्मीची पावले चिकटवायचे असतील तर तुम्ही ती पावले उंबराच्या एका बाजूला चिकटवायची आहेत. दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी. दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं. यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही आणि घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होत असते. घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास सदैव राहत असतो. आता बघा, उजव्या बाजूला आपल्या घराच्या उजव्या बाजूला म्हणजे
आपण घरातून बाहेर जाताना जी उजवी बाजू असते तर त्या उजव्या बाजूला दिवा लावायचा. दिव्यामध्ये 2 लवंग घालायचे आहेत आणि असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. असा दिवा तुम्ही जर मुख्य द्वारावरती संध्याकाळच्या वेळी ठेवला 15 मिनिटे तर तो अतिशय उत्तम मानला जातो. माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होत असतो. अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्याला मुख्य दरवाजावरती अवश्य लावायचा आहे. काही वर्ष जर आपण पाठीमागे गेलो तर घरातील गृहिणी रोज सकाळी उंबरठ्याची पूजा न चुकता करायच्या. उंबरठ्यावर नृसिंह लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाचं स्थान असतं. घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असतं. उंबरठा जो आहे तो रांगोळीमुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची जीवजंतू जे आहेत ते प्रवेश करत नाही. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने आपण जर स्वस्तिक बनवलं तर त्याची पूजा करा. उंबरठ्याची घराची शिस्त आणि संस्कारांची आठवण करून देणारा उंबरठा असतो. उंबरठा वाईट लहरी ज्या आहेत, वाईट शक्ती ज्या आहेत, हे विचार जे आहेत ते घराबाहेर थोपवून ठेवतो. बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही. धन आकर्षित करायचं असेल तर कोणकोणते उपाय करावेत बघा. चांदीची तार जी आहे ती मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बसवताना त्याखाली चांदीची तार लावावी. असं करणं खरं तर शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहतं. उंबऱ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदते. अशा घरात अर्थातच आनंदाला उधाण येतं आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा सुद्धा वास होतो आणि त्या घराची भरभराट होते. माता लक्ष्मी अशा घरांमध्ये सदैव स्थिर राहते. बाजूबाजूचा दरवाजा सोबत असेच आजकाल एका दरवाजाची फॅशन आहे, परंतु वास्तूनुसार 2 दरवाजांचे दरवाजे नेहमीच शुभ मानले जातात. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा 2 दरवाजांचाच बनवावा. खरं तर एका दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते, परंतु 2 दरवाजांच्या दरवाजा चौकटीशिवाय अपूर्ण असतो. घरामध्ये कोणतंही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिलं जातं आणि शुभ लाभ जेव्हा लिहिलं जातं तर बघा, शुभ आणि लाभ ही गणपतीची 2 मुलं आहेत म्हणून मंगल कार्यासाठी शुभ लाभ लिहितात. ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडतात. तसंच घराच्या चौकटीच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला देखील आपण शुभ लाभ असं लिहित राहतो. शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्या सोबत सर्व देवता प्रसन्न होतात असं सुद्धा म्हटलं जातं. उंबऱ्यावरती बसून कधीही काही खाऊ नका. जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा. घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय सुद्धा ठेवू नका, तर अशुभ मानलं जातं. उंबरठ्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका, यामुळे देवी लक्ष्मी प्रवेश करत नाही. म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर बसून खाऊ नये. कर्ज वाढत जाते म्हणून नेमकं काय, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती प्रवेश करत नाही म्हणून कर्ज वाढत जातं. तर आपण घराच्या उंबरठ्याचे हे नियम जे आहे ते तर बघितले. आता सकाळ संध्याकाळ ज्या महिलांना खरंच शक्य असतं तर अशा महिलांनी आवर्जून आपल्या मुख्यद्वारावरती रांगोळी काढायची आहे. आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याचबरोबर मुख्यद्वारावरती म्हणजे उंबरठ्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. लक्ष्मीची पावले काढायची आहे. तुम्हाला जे जे चिन्ह शक्य होतील आणि जे आवडतील, ज्याच्यामध्ये बघा काही अशी शुभचिन्हे आहेत की ज्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये प्रवेश करते, तर अशी शुभचिन्ह जी आहे ती मुख्य दरवाजावरती रांगोळीने नेहमी काढावीत. नाही तर तुम्हाला शक्य असेल तर कुंकवाने सुद्धा तुम्ही काढू शकता. उंबरठ्यावरती रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा असतो आणि उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला कापूर जो आहे तो सुद्धा जाळायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल दररोज जर तुम्ही घरामध्ये कापूर जाळला आणि तो बाहेर येऊन ठेवला संपूर्ण घरभर फिरून, तर कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही. तर महिलांनी आवर्जून या गोष्टी लक्षात ठेवा आणि मुख्यद्वारावरती आपल्याला सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर लगेच आपला मुख्यद्वार जो आहे तो स्वच्छ करायचा असतो.
त्याच्यानंतर आपण बरेचसे जण हळदीचं लेपन करतो, पण बघा तुम्ही ज्या कपड्याने घर पुसता किंवा जो कपडा तुमच्याकडे असा असतो की खराब कपडा म्हणून आपण त्याने घर पुसतो, पण त्याच कपड्याने उंबरठा जो पुसण्यासाठी तो कपडा अजिबात वापरायचा नाही, किंवा हळद जी आहे, लेपन जे केलेलं आहे ते पुसून टाकण्यासाठी सुद्धा तो कपडा जो आहे तो वापरायचा नाही। त्याच्यासाठी काय करायचं आहे, एक स्वच्छ असा वेगळा कपडा करायचा आहे, एखादा रुमाल करायचा आहे, तोच नेहमी तुम्ही त्यानेच आपला उंबरठा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे। बाहेरचा पुसण्याचा आणि आतला पुसण्याचा जो कपडा आहे तर तो एकत्र करून त्या उंबरठ्याला लावायचा नाही, कारण उंबरठा जो आहे तो लक्ष्मी स्वरूप असतो आणि त्याच्यामुळे उंबरठ्याची ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। हळद कुंकू नेहमी आपल्या उंबरठ्यावरती आपण लावलेलं असावं, ही संपूर्ण काळजी आपल्याला घ्यायची आहे। माहिती जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।